क्रिकेट वेड्या देशात फुटबॉल वेडे शहर आपलं कोल्हापूर. कोल्हापूरच्या फुटबॉलचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? नाही माहित ना? तर चला दाखवतो. जेव्हा जगात फिफा वर्ल्ड कप सुरू सुद्धा झालेला नव्हता तेव्हापासून आपल्या कोल्हापूरचे फुटबॉल क्लब अस्तित्वात आहेत आणि त्यामागे हात होता आपल्या छत्रपती शाहू महाराजांचा. तर कोल्हापूर फुटबॉलची स्थापना 1930 साली चालू झाली होती. त्यानंतर 1936 साली कोल्हापूरच्या प्रॅक्टिस क्लबने इंग्रजांसमोरचा सामना 1-1 असा ड्रॉ केलेला होता आणि तेव्हापासून कोल्हापूरचं नाव फुटबॉल मध्ये जगभरात गाजू लागलं. From Africa to Europe, right? From Asia to the stars tonight. North and South America sing. Football is the universal king. Hear the drums, hear the crowd. Every nation singing loud. One dream. आणि इथं खूप लोक इथं प्रॅक्टिसला येतात. फुटबॉलच्या प्रॅक्टिस करायसाठी इथं येत असतात. प्रत्येक तालमी पण इथे येतात. पाटागडची तालीम जास्त करून येतात, प्रॅक्टिसला येतात. दिलबार तालीम पण येतात. यासने आपण विचारा. तर बघा हे फुटबॉलची चाहते किती खुश झालेले आहेत आपण. तर हे बघा आपल्या कोल्हापूरचं शिवाजी स्टेडियम आहे आणि त्या बाजूला शाहू स्टेडियम होतं आणि इथं पोरं खेळायला त्यासने आपण विचारा यांची टीम कुठली आहे. हो, तुझा आवडता प्लेअर कोणता आहे? सर्जी रॅमोस. तुला कसं काय आवडतं? तो मला डिफेन्स चांगलं करतोय, कॅप्टन पण चांगला आहे आणि टीम पण सांभाळतोय, त्यावर नाव आवडतो. तुझी टीम कोणती आहे? स्पेन. त्यामुळे तुला जे आवडतं. तुझा आवडता प्लेअर कोणता आहे? म्हणजे तुला कसं काय आवडते? आता का नाही पोरं खेळायला लागतात. आता आपण यासनी विचारायचं आहे की तुमची आवडती टीम कुठली आणि तुम्ही कुणाची चाहते आहात ते आपल्याला विचारायचं आहे. चला बघा. तुझा आवडता प्लेअर कोणता? रोनाल्डो. म्हणजे तुला कसं काय आवडते? काय रिझन काय? तुझं नाव काय? माझं राजू पाटील. कुठं? कोल्हापूरचा का? होय, कोल्हापूर. प्रॉपर. तुला कोणता प्लेअर आवडते वर्ल्ड कपचा? क्रिस्टियानो कसं काय आवडते? त्याची स्किल चांगली आहे, तो चांगला खेळतोय, म्हणजे टीमला त्याच्या पुढे नेतोय सगळं म्हणजे कम्प्लीट प्लेअर आहे तो. कोण? आणि त्याची टीम कोणती? पोर्तुगल. आता यातने आपण रिव्ह्यू घेतला, सगळ्यांनी विचारलं कोण कुठल्या टीम कुणाला प्लेअर कोणता आवडतोय. तर आपण आता असंच एक ठेवूया जरासं फुटबॉलची जराशी क्रेज वाढूया कोल्हापूरची. तर भावानो या पोलवर आपण एका प्लेअरचं म्हणजे त्यांच्या प्लेअरचं आपण एक चॅलेंज करणार आहे. बघूया पेलांटी कोण जिंकते कोण नाही आणि आपण खेळायचं आहे. तर प्रेम आपल्याला एक चॅलेंज लावायचा आणि पेलांटीचं चॅलेंज लावायचा. म्हणजे काय नव्हतं तुला? चला पहिला पण मारणार तू का मी? पेलांटी तू मार. गोल्या आपण उभा राहिलो स्वतः उभार ना. 100%. चला जरा जास्त वरच्या लेवलची वाटायला होय नाही. तरी आपलं पब्लिकचं टाळ्या वाजवली बघा. आता गोली मी उभारणार बघा. गोली जरा पाया पडा पोलच्या वरती. तर गोलीची उंची काय पूर्ण झाल्या. गोलीला वर्ण गोल मारल्या 100% गोल आहे. तर गोलीच्या वर्ण गोल मारल्या 100% गोल आहे. गोलीची उंची काय वरती बोलला. आता आमची मॅच ही ड्रॉ झालेली आहे. परत एक चान्स दिलाय. परत आम्ही खेळणार एक चान्स. पहिला तू मार. मी मारू.
अशा तऱ्हेने. तर आता इकडं प्रेम बॉल मारत आहे, गोलीनं बॉल सेव्ह केलेला आहे. आणि दुसरा प्लेअर तर बॉल लावत. तर पब्लिक पण अशी वाट बघत आहे सगळी असं एका तऱ्हेने. तर ह्याने पण गोल काढलेले आहे. तर ही पण मॅच ड्रॉ झालेली आहे. तर आता बघा पुढं काय होते. तर बाबा ही पण ड्रॉ झाल्या. तर पुढचं तुमचं आता काय चालू आहे प्लॅनिंग? आता ही पण मॅच ड्रॉ झाल्या. काय ड्रॉ झाल्या मॅच ही तर शेवट लास्ट चान्स एक एक असणार आहे दोघांनी पण. जर ह्याच्यानंतर पण ड्रॉ झाली तर तुमची मॅच ही टॉचवर होणार आहे. आता ही शेवट आहे. शेवट ओके. तर बाहेर गेले. तर प्रेम आता त्यानं बाहेर चान्स मारलेला आहे. तर आता तुझं पुढचं काय प्लॅन असणार आहे? आता ही 100% माझ्या हातात मॅच आहे. मी 100% जिंकली. ओके. तर बघा प्रेम जिंकते काय श्रद्धा जिंकते. तर बघा आता प्रेम आता शूट मारत आहे. काय तर बघा कोण जिंकते आता. तर प्रेमनं गोल मारलेला आहे. गोलीच्या हाताला लागून बॉल गेलेला आहे गोलीत. तुमची आता पेलांटी लागलेली आणि पेलांटी मध्ये भाऊ विन झालाय आणि मी हरलेला आहे. मग तुला भाऊ आता कसं वाटलंय जिंकून? चांगलं वाटलं मला, भारी वाटलं जिंकल्याबद्दल. आपण नेक्स्ट टाइम आपण परत एकदा असंच खेळा. 100% खेळायचं. कारण काय भावा वाटलं? तो आता आपला ब्लॉगर आहे भाऊ, त्याला सपोर्ट तुमचा असंच असू दे. आणि लाईक करा, कमेंट करा, याच्या आयडीला फॉलो सगळं मारा, चांगलं करा. भाऊ आपला चालू केलाय ब्लॉग बिग चालू, त्याला लवकर वर न्या. तेवढंच. तर भावानो भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तर बाय, धन्यवाद.